हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सीमा विरा कर्वे, औरंगाबाद शहर उपासना केंद्र। 19 सप्टेंबरला माझ्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला। त्यांना इथल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। ते ॲडमिट केल्यानंतर पहाटे 4:30ची वेळ होती। त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्याबरोबर ती माझ्या मुलांनी शिरीसिंहना फोन केला, म्हणे काका तू कंपनीत चालला असेल, इथे ये, दादाला बाबाला अटॅक आलेला आहे आणि तू थोडंसं माझ्या मदतीला ये, मी एकटाच आहे। त्या क्षणी शिरीसिंह तिथे गेले, त्यांचं सगळ्या टेस्ट झाल्या आणि ते रिपोर्ट सगळे दादांकडे पाठवले। दादा म्हणाले योग्य ट्रीटमेंट चालू आहे आणि करून घ्या तुम्ही एंजिओप्लास्टी। एंजिओप्लास्टी केली आणि 4-5 दिवसांनी त्यांना घरी आणलं। 15 दिवस अगदी सुरेख घरात हिंडत फिरत होते, सगळं व्यवस्थित होतं आणि नेमकं तेव्हा नवरात्र चालू होतं आपलं। मग दुपारी मला म्हणाली की म्हणे मी थोड्या दुकानात बसतो। बसले माझ्याबरोबर दुकानात। मला नंतर भजनाला जायचं होतं। मी भजनाला निघून गेले। संध्याकाळी घरी आले तर घराला कुलूप होतं आणि मुलाच्या ऑफिसमधला एक मुलगा तिथे बाहेर किल्ली घेऊन उभा होता घराच्या बाहेर। मला म्हणाला की म्हणे फाईल राहिली आई, फाईल घ्यायला आलो, बाबांना ऍडमिट करायला नेलेले दादांनी। म्हटलं काय झालंय? म्हणे बेशुद्ध झाले घरात। ठीक आहे म्हणाले। मी आत गेले, फ्रेश झाले, नित्यपूजन केलं मोठ्या आईचं आणि मोठ्या आईला बापूंना एवढंच सांगितलं अगदी की आई बापू डॉक्टरचं काम करतील, बाकीची सगळी जबाबदारी तुमची आणि मोठ्या आईची आहे। कारण मला काही कळत नाही, पण तुम्हाला कळत नाही असं कुठलीच गोष्ट नाहीये। प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही सोबत असता हे मला माहिती आहे। आणि मी दवाखान्यात गेले। दवाखान्यात गेल्यानंतर मॅडम म्हणाल्या की इथे सही करा, काही विचारायचं नाही, सगळं शून्य आहे असं मॅडमनी सांगितल्याबरोबर मी एकही शब्द बोलले नाही, गप्प बसले। सही केली, बाहेर येऊन बसले। माझ्या मैत्रिणी होत्या, मैत्रिणी खूप रडायला लागल्या। म्हटलं अगं रडू नका, त्यांना काही होणार नाही, माझा बापू बसलाय त्यांच्या शेजारी। कारण बापूंनी आपल्याला सांगितलंय ना की तुम्ही कुठेही असा, काहीही करा, एवढे पूर्ण सदैव स्मरा, तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा मज निरंतरा लागती। त्या ग्वाहीप्रमाणे बापूंनी अगदी तिथे ते ऑपरेशन सगळं सक्सेस करून घेतलं पूर्णपणे। 21 दिवसानंतर जेव्हा त्यांना घरी आणलं, घरी आणल्यानंतर त्यांच्या आपला कॉट वर करतात, त्या कॉटवरती झोपवलेलं होतं। माझा भाऊ जो सोलापूरला फिजिओथेरपिस्ट आहे, त्यांनी त्याच्या असिस्टंटला सांगितलं की म्हणे तू जाऊन भाऊजींची तब्येत बघून ये एकदा। मग तो आला इथे। आल्यानंतर त्यांनी पाहिलं, म्हणे उभे राहा, हातपाय उचला, इकडे तिकडे फिरा। बघितल्यानंतर म्हणे फिजिओथेरपीची काही गरज नाहीये, आवश्यकता नाहीये म्हणून सांगितलं त्यांनी। आणि तुम्ही साध्या कॉटवर झोपा म्हणे। तुम्ही साध्या कॉटवर ते झोपले। बाहेर येऊन बापूंच्या समोर बसले। बसल्यानंतर मी त्यांना म्हणलं की तुम्ही आता बापूंना सांगा की बापू तू मला बरं केलेलं आहेस ना, तर तू योद्धा आहेस, मला तू आरोग्यवान कर, सुदृढ कर, सक्षम कर आणि समर्थ बनव, कारण सेवा भक्ती मध्ये मला तुझ्या इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, सांगा म्हणलं बापूंना। आणि बापूंना त्यांनी सांगितलं आणि ते आराम केला त्यांनी। मग मी त्यांना ग्रंथ वगैरे वाचून दाखवते, जसं हॉस्पिटलमध्ये पण मी सगळी ग्रंथसंहिता नेली होती। मातृवत्सल्य विंदानम, उपनिषद, रामरसायन आणि आपली रामनवमी तर 24 तास सतत असतेच असते। तर त्याच्यानंतर जेव्हा ते शुद्धीवर आले, दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यावरती डॉक्टरांनी, मुलगी आली, मुली म्हणाली की म्हणे बाबा शुद्धीवर आलेले। मॅडम गेल्या। मॅडमना वाटलं की आता ह्यांना काही स्मरणशक्ती नसणार आहे, हे बोलणार नाहीत, हातपाय उचलणार नाहीत, काहीच नाही म्हणून। पण त्यांनी विचारलं तुमचं नाव काय? विजय कर्वे। काय करता? माझं दुकान आहे SB कॉलनीमध्ये। मग त्यांच्या लक्षात आलं की नाही, स्मरणशक्ती चांगली आहे, हात उचला, पाय उचला, सगळं ओके आहे। बघितल्यानंतर म्हणे आपण आता एकदा CT स्कॅन करून बघू की परत ब्लड नाही ना साठलेलं म्हणून। त्यांनी CT स्कॅन केलं तर ओके आहे म्हणे, आजपासून आपण आता हार्टची गोळी चालू करू, मग ड्रेन पाईप काढून टाकू। आणि त्या दिवसानंतर आज तगायत ते इतके सुरेख दुकानदारी करतायत, व्यवस्थित चालतायत। त्याच्यानंतर बापूंची कृपा कशी भेटवण्याची, लॉकडाऊनच्या आधी शिवजयंती आली होती। शिवजयंती मुलगा म्हणाला की तुम्ही जाऊन एकदा दादांना रिपोर्ट दाखवून या, दादांना भेटून या, दादांचे आशीर्वाद, गुरुक्षेत्रांचं दर्शन घेऊन या। आम्ही गेल्यानंतर दादांचं दर्शन घेतलं, दादांनी बघितलं। दादा म्हणाले की म्हणे कर्वे खरंच मोठ्या आईची बापूंची असीम कृपा आहे तुमच्यावरती। ते झालं आणि आम्ही औरंगाबादला आलो आणि दुसऱ्याच दिवशी लॉकडाऊन लागलं। म्हणजे बापूंनी कसं चिडीच्या पायाला बांधून दोर आणि न खेचून मज जवळी, त्या उक्तीप्रमाणे बापूंनी बरोबर भेटवण्यासाठी, गुरुक्षेत्रांचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला ओढून तिथे नेलं। ही बापूंची असीम कृपा। हरिओम श्रीराम अंबज्ञ।